नमस्कार. अपडेटेड राहणं आणि अपग्रेडेड राहणं किती मजेशीर गोष्टी आहेत बघा या, की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अपडेटेड राहणं म्हणजे संपूर्ण कामं जी आहेत आपली ती तंतोतंत पुरी करणं आणि अपग्रेडेड राहणं. त्या दृष्टीनं नेक्स्ट डेज प्रिपरेशनसुद्धा करणं. अपडेटेड आणि अपग्रेडेड. तर ग्रेड म्हणजे गुणवत्ता, गुणवत्तेनुसार ती तयारी आपली ठेवणं. आणि अपडेटेड राहणं म्हणजे जी कामं आपल्या हातामध्ये आहेत ती पूर्ण करून मोकळं बसणं परत नंतर मग काहीच कामं नाहीत अशा अवस्थेमध्ये येणं. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. की आणि त्याच्यामध्ये ते कसं करता येऊ शकतं, तर आपल्याला एखादं काम सुचलं तर ते लांबवायचं नाही, लगेच त्याच्यावर ॲक्शन सुरू करायची. मग ती छोटी छोटी कामं असतात घरातली बाहेरची, आणि काही काही अशा लाँग टर्मसुद्धा काही गोष्टी असतात की ज्या पेंडिंग ठेवलेल्या असतात तशाच. तर तसं आपण केलं ना तर आपल्याला त्याचा वेगळा आनंद मिळतो अपडेटेड राहण्याचा. आणि मग नवीन काहीतरी छान करायला एक उत्साह असतो. आणि अपग्रेडेड राहणं म्हणजे ती जी काही गुणवत्ता आहे आपल्या जगण्याची ती गुणवत्ता सुधारणं. आणि त्यासाठी आपला वेळ सत्कारणी लावण्यामध्ये सतत असण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वाची आहे. कधीकधी असं आपल्याला वाटतं की बाबा टाईमपास चालला आहे आपलाच आपल्याबरोबर असं नाही व्हायला पाहिजे. काही ना काही नवीन सतत करत राहिलं ना तर अपग्रेडेशन नक्कीच होतं. मग त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी येतात. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी करतात त्याच पुन्हा एकदा चेक करणं, काही पेंडिंग कामं आहेत ती पूर्ण करणं, आणि ती केल्यानंतरचा जो आनंद आहे ना तो फार महत्त्वाचा असतो. आणि ते अपग्रेडेशनच असतं. अपडेटेड राहणे आणि अपग्रेडेड राहणं याचा खूप फायदा आपल्याला व्यक्तिगत जीवनामध्ये होतो. आणि तो जो उत्साह असतो तो सामाजिक जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतो. तर असं मला वाटतं. तर सगळ्यांनी तसं अपग्रेडेड राहावं आणि अपडेटेड राहावं. ह्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. 4 मिनटात बोललेलं आहे. येस, थँक्यू.